Hello students, how are you? Good afternoon once again. Okay, in our last lecture, what we are doing? We are listening the story of two little girls. What are the names of girls? The little one is Malasha and the elder one is Akulka. Correct. Okay, very good. And have you done your homework? What I have told you? What? Yeah. काय करायला सांगितलं होतं मी? मी तुम्हाला सांगितलं होतं की आत्तापर्यंत म्हणजे मागच्या आपल्या लेक्चरला आपण जेवढी स्टोरी आपण शिकलो, जेवढी स्टोरी आपण बघितली, त्या स्टोरीमधले शब्द, त्या स्टोरीमधले न्यू वर्ड्स जे मी तुम्हाला सांगितले किंवा जे तुम्हाला नाही समजले ते तुम्ही डिक्शनरीमधून किंवा तुमच्या मित्रांना किंवा तुमच्या घरातल्या मोठ्या भाऊ बहिणींना विचारून ते काय करायचे होते, नोटबुकमध्ये लिहून काढायचे होते. वरती आपल्या लेसनचं टायटल टाकायचं होतं, बरोबर. आता या लेसनचं हेच वॉर्मअप आहे. वॉर्मअप करणं गरजेचं आहे ना. मागच्या लेसनला आपण काय शिकलो? स्टोरी आठवते का? व्हेरी गुड. काय झालं होतं? इट वॉज ईस्टर. काय होतं? ईस्टरचा संडे. आणि मग त्या दिवशी त्या खेड्यामध्ये काय झालं? सगळे लोक चर्चमध्ये गेलेले होते. कशासाठी? कशासाठी गेले होते? प्रेयर करण्यासाठी. प्रेयर करून झाली आणि मग तिथल्या त्या खेड्यातल्या विलेजमधल्या दोन मुली, मलाशा अँड अकुल्का, दे मीट ॲट द पडल. पडल, व्हॉट इज पडल? लिहिलंय ना तुम्ही वहीमध्ये? पडल म्हणजे काय? पावसाच्या पाण्याचं डबकं. तिथं त्या भेटल्यानंतर त्या एकमेकींबरोबर खेळायला सुरू झाल्या. नवीन नवीन ड्रेस घातलेले होते. अचानक मलाशाकडून काय झालं? पाणी अकुल्काच्या अंगावरती उडालं. पाणी उडाल्यानंतर अकुल्का काय झाली? तिला राग आला. तिनं मलाशावरती ओरडायला सुरुवात केली आणि ओरडल्यानंतर ती तिच्या पाठीमागे काय करायला लागली? पळायला लागली. परंतु पळायला लागल्यानंतर काय झालं? मलाशाच्या लक्षात आलं की आता इथं थांबून काय फायदा नाही. आता अकुल्का आपल्याला कदाचित बदडून काढणार आहे. सी विल स्ट्राईक मी, मलाशा थिंक्स. आणि मग मलाशानं काय केलं? तिनं पटकन ती डबक्यातून बाहेर आली आणि घराकडं पळत सुटली. परंतु तेवढ्यात अकुल्काची आई तिच्या घरातून त्या डबक्याजवळूनच चालली होती आणि तिनं बघितलं की अकुल्का तिच्या पूर्ण फ्रॉकवरती काय झालंय? वॉटर अँड सॉइल वॉज स्प्लॅश्ड. काय झालंय? इट वॉज बेस्पॅटर्ड. सगळ्या ड्रेसवरती बेस्पॅटर्ड. काय शब्द आला बघा? मागच्या तासाला आपण बेस्पॅटर्ड. बघा तू दिसतोय? स्प्लॅश ड्रॉप्स ऑफ लिक्विड सबस्टन्स ऑल ओव्हर. फॉर एक्झाम्पल, इथं तुम्हाला जे शूज दिसतात त्या शूजवरती तुम्हाला काय दिसतं? दे आर बेस्पॅटर्ड विथ मड. मड मड म्हणजे काय? चिखल. मड म्हणजे काय? चिखल. ते शूज तुम्हाला कसे दिसत आहेत? चिखलानं माखलेले दिसत आहेत. तसाच अकुल्काचा जो नवीन ड्रेस होता, पिवळ्या कलरचा, नक्षीदार, त्याच्यावर नक्षी होती. अकुल्काच्या आईनं बघितलं की त्या ड्रेसवरती सगळं काय झालं? इट वॉज बेस्पॅटर्ड. म्हणजे सगळ्या त्या ड्रेसवरती मातीचे, चिखलाचे डाग पडलेले होते. आणि तिनं मग तिला विचारलं की काय केलं तू? काय केलं? कुठं गेली होती? एवढे डाग कसे पडले? मग काय सांगितलं अकुल्कानं? अकुल्कानं काय सांगितलं? अकुल्का म्हटली की मलाशानं मुद्दामहून, काय म्हटली? मलाशानं मुद्दामहून माझ्या अंगावरती पाणी उडवलं. आणि मग अकुल्काच्या आईनं काय केलं? मलाशाला पकडलं, मानगुटीला तिला पकडलं आणि मानेवरती एक
फटका ठेवून दिला. बरोबर. आता फटका बसल्या बसल्या मलाशा लागली ओरडायला, रडायला लागली मोठमोठ्यानं. आणि ती रडायला लागल्यानंतर तिची पण आई घराच्या बाहेर आली. आता इथपर्यंत आपण आपल्या स्टोरीमध्ये आलो होतो की आकुलकाची आई आणि मलाशाची आई दोघी जणी आता काय झाल्या, ते एकमेकींच्या समोर आल्या. आता काय होणार तर बघूया. आता काय करायचंय बघूया. आता काय होणार. Why do you strike my daughter? She began to scold her neighbor. आता मलाशाच्या आईनं आकुलकाच्या आईला विचारलं की माझ्या मुलीला तू का मारलं? Why do you strike my daughter? कोणी विचारलं? मलाशाच्या मदरनं आकुलकाच्या मदरला विचारलं की माझ्या मुलीला का मारलं? One word brought back another. Now look at these words. One word brought back another and the women began to quarrel. What happened? शब्दानं शब्द वाढत गेला. One word brought back another. एक शब्द मलाशाची आई बोलली, तिकडून आकुलकाची आई दुसरा शब्द, मग मलाशाची आई, मग आकुलकाची आई, आणि ही सुरुवात झाली एकमेकींना बोलायची. तर शब्दानं शब्द काय गेला, वाढत गेला. आणि the two women began to quarrel. दोघींनी आता भांडायला सुरुवात केली. आता भांडणं कशी असतात? हळू आवाजात असतात का? नाही. कशी असतात भांडणं? मोठमोठ्यानं ओरडून जोराजोरात दोघी जणी आता एकमेकींबरोबर भांडायला लागल्या. आणि इट वॉज ईस्टर, म्हणजे सगळे लोक बऱ्यापैकी घरीच होते. काही शेजारच्या त्यांच्या शेतामध्ये काम करत होते. मलाशा आणि आकुलकावरून भांडण चालू असतानाच आकुलका आणि मलाशा परत खेळायला लागल्या. बरोबर. द पिजन्स हॅड बिगन टू फाईट. इकडं माणसं एकत्र आले त्या विमेन बरोबर. मेन म्हणजे अगोदर बाया भांडत होत्या, नंतर माणसं तिथं पोहोचले, त्यांनी एकमेकांना ओरडायला सुरुवात केली. एका माणसानं दुसऱ्याला धक्का दिला, मग त्यांचे पण हातापाई सुरू झाली. जस्ट ॲज द वॉटर वेंट डाऊन द रील टुवर्ड द प्लेस वेअर द ओल्ड वुमन वॉज ट्राईंग टू सेपरेट द मेन. जिथं हे भांडणं चालू होते आणि तिकडं मलाशा आणि आकुलका ते पाणी काढून देत होत्या, त्यांनी ते पाणी डबक्यातून काढून दिलं. आणि ज्या ठिकाणी या दोन लेडीज भांडत होत्या, ज्या ठिकाणी भांडणं चालले होते, ते पाणी वाहत वाहत बरोबर त्या रस्त्यावरती तिथं पोहोचलं. त्या डबक्यातलं पाणी बडलमधलं. द गर्ल्स रॅन, वन फ्रॉम वन साइड ऑफ द रील, द अदर फ्रॉम द अदर साइड. आणि जो काय पाणी त्यांनी काढून दिलं रस्त्यावर येत होतं, त्या नालीच्या एका बाजूनं मलाशा पळत होती आणि दुसऱ्या बाजूनं आकुलका पळत होती. दोघी जणी परत खेळायला सुरू झालेल्या होत्या. त्यांचं भांडण काय त्यांच्या लक्षात होतं का? नाही. त्या त्यांचं भांडण विसरूनही गेल्या, भांडल्या पण, विसरल्या पण, आणि परत खेळायलाही सुरू झाल्या. बट द एल्डर्स वेअर फायटिंग स्टील. परंतु मोठी जी माणसं होती ती मात्र अजूनही तिथं तावातावानं भांडत होती. लुकआउट मलाशा, लुकआउट, शाउटेड आकुलका. आकुलका आता परत मलाशा बरोबर खेळायला लागली. त्या दोघी आनंद घेत होत्या. ती म्हटली, बघ मलाशा बघ, आपण पाणी तिथून डबक्यातून काढून दिलं आणि आता पाणी सगळं कुठं आलं, रस्त्यावरती यायला सुरू झालं. मलाशा वॉन्टेड टू से समथिंग हरसेल्फ बट कुड नॉट स्पीक फॉर लाफ्टर. मलाशाला पण तिला उत्तर द्यायचं होतं आकुलकाला. पाणी तिथून वाहायला सुरू झालं आणि त्यांना मज्जा वाटली. मलाशाला वाटलं आता आपणही उत्तर द्यावं, पण ती इतकी मोठमोठ्यानं हसत होती की तिला उत्तर देताच नाही आलं. कशामुळं? हसण्यामुळं. इतक्या वेळ काय करत होत्या त्या? रडत होत्या. रडायलाही वेळ नाही आणि रडल्यानंतर हसायलाही वेळ नाही. कुणाच्या बाबतीत असं? लहान मुलांच्या. कुणाच्या बाबतीत? लहान. कारण मलाशा किती वर्षाची? 5. आणि आकुलका किती? 7 वर्षाची. दोघींनी भांडणही केले, विसरल्या पण, खेळायलाही लागले. द गर्ल्स वेर रनिंग अँड लाफिंग ॲट अ चिप विच वॉज बॉबिंग अप अँड डाऊन द रील.
त्या काय करत होत्या, ती जी काय चीप होती त्यांच्या हातामध्ये किंवा जे काय पाणी त्या रीलमधून त्या नालीमधून उसळत उसळत त्या दोन्ही काठांच्या मधली जी रील तयार झाली होती तिथून पाणी वाहत वाहत जे रस्त्याकडे येत होत्या, त्या पाण्याच्या हालचालीकडं त्या दोघी पाहत होत्या, हसत होत्या, त्याचा आनंद घेत होत्या. दे रॅन स्ट्रेट इन टू द क्राऊड ऑफ द पीझंट्स. आणि त्या पळत पळत कुठं घुसल्या, ज्या ठिकाणी हे सगळे आसपासचे शेतकरी, सगळे खेड्यातले लोक, त्या दोन ज्या बाया भांडत होत्या, आकुलकाज मदर अँड मलाशाज मदर, त्यांच्या भोवती जमा झाले होते. आणि त्या ठिकाणी या दोघी परत खेळायला लागून पळत 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 त्याच गर्दीमध्ये, त्या क्राऊडमध्ये त्या येऊन पोहोचल्या, आकुलका आणि मलाशा. The old woman saw them and said to the peasants. The old woman, who was the old woman? आकुलका's grandmother. आकुलकाच्या आजीनं बघितलं की अरे या दोघी तर खेळायला लागल्या आणि त्या खेळत खेळत तिथंच आल्या जिथं भांडणं चालू होते. मग त्या आकुलकाच्या आजीनं त्या दोन्ही मुलींना तिथं पाहिलं आणि त्या काय म्हटल्या यांना, शेम ऑन यू बिफोर गॉड. मेन, you have started fighting on account of these two girls and they have long ago forgotten it. The dear children have been playing nicely together. They are wiser than you. काय म्हटली आजी, अरे तुम्हाला लाज वाटली पाहिजे, शेम ऑन यू. कमीत कमी देवाला तरी घाबरा. ईस्टर संडेच्या दिवशी या दोन मुलींवरून तुम्ही भांडताय आणि त्या दोघी भांडण विसरल्या, पण त्या एकमेकींशी खेळायलाही सुरू झाल्या. नक्कीच त्या दोघी तुमच्यापेक्षा शहाण्या आहेत. काय आहेत त्या दोघी, त्या तुमच्यापेक्षा नक्कीच कशा आहेत, शहाण्या आहेत. किती भांडायचं, किती वेळ भांडायचं हे त्यांना समजतं, पण तुम्हाला काही समजत नाही. सगळ्या पिझंट्सला, सगळ्या त्या मेन आणि वुमेन जेवढे तिथं होते, भांडत होते, फायटिंग करत होते, त्यांना आकुलकाच्या आजीनं सुनावलं की या छोट्या मुली विसरल्या, भांडण विसरून खेळायला लागल्या. अँड दे हॅव बीन प्लेइंग नाईसली टुगेदर. त्या अत्यंत चांगल्या पद्धतीनं खेळताय ते, तुम्ही मात्र अजूनही भांडताय. द मेन लुक्ड ॲट द गर्ल्स. मग तिथले गर्दीतले सगळे लोक त्या मुलींकडे बघायला लागले, मलाशा आणि आकुलकाकडं. अँड दे फेल्ट असेम्ड. आणि त्यांना खरंच त्यांची स्वतःची काय वाटली, लाज वाटली. त्यांना स्वतःबद्दल वाईट वाटलं की आपण काय वागतोय. आपण ज्या मुलींसाठी भांडतोय, ज्यांच्या भांडणावरून आपण भांडण सुरू केलं, त्या तर भांडणही विसरून गेल्या, आपण मात्र अजून भांडतोयच. Then they laughed at themselves and scattered to their farms. मग त्यांनी काय केलं, स्वतःवरतीच ते हसले की आपण किती वेडे आहोत, आपण किती मूर्ख आहोत. स्वतःवरतीच हसले की आपण इतक्या वेळचे ज्या मुलींसाठी भांडतोय त्यांचं भांडण ऑलरेडी मिटलेलं आहे आणि ते खेळायला पण लागल्या. नेहमी आपल्याकडे पण म्हणतात बघा लोक, बरोबर, जेव्हा लहान मुलांची भांडणं होतात तेव्हा जे एल्डर किंवा जे ओल्ड पीपल असतात, घरातले एल्डर्स असतात, आजी आजोबा, ते नेहमी सांगत असतात, मुलांची भांडणं आहेत, मुलांपर्यंतच राहू द्या, मोठ्यांमध्ये आणू नका. का? कारण मुलं आज भांडतात, दुसऱ्या दिवशी खेळतात, तिसऱ्या दिवशी भांडतात, चौथ्या दिवशी खेळतात. मुलांची भांडणं टिकत नाहीत. म्हणून मुलांच्या भांडणांवरून मोठ्यांनी कधीही भांडू नये. सांगतात ना, आजी आजोबा सांगतात की नाही असं, बरोबर. हां, पण बऱ्याच वेळेला घरातले एल्डर्स ऐकत नाहीत आणि यांच्यासारखेच ते काय करतात, भांडत असतात, बरोबर. हे मात्र आता सगळे स्वतःवरतीच हसले आणि सगळे त्यांच्या त्यांच्या फार्म्समध्ये, त्यांच्या त्यांच्या घरी सगळे निघून गेले. लिओ टॉल्स्टॉय यांची जी स्टोरी आहे, तर या स्टोरीचं मॉरल काय, काय मॉरल आहे या स्टोरीचं, काय वाटतं तुम्हाला? बघा, हा काय दिसतं तुम्हाला या चित्रामध्ये? डोंट फाईट अँड मेक फ्रेंडशिप. काय दिसतंय?
डोंट फाईट अँड मेक फ्रेंडशिप. भांडू नका, काय करा, मैत्री करा, भांडू नका. द मॉरल ऑफ द स्टोरी इज डोंट फाईट, मेक फ्रेंडशिप. गुड. नाउ we will see the workshop. 2-3 examples I will explain you, and after that you have to study all the part from workshop yourself. जर काही प्रॉब्लेम आला तर मला विचारा किंवा घरात कोणालाही विचारा. ओके. तर तुम्ही जर वर्कशॉप बघितला तर पहिला प्रश्न आपल्याला दिसतोय, रीड अलाउड विथ प्रॉपर इंटोनेशन. कोणत्या पानावरती रे? पानावरती आहे आणि मी पण तुम्हाला सांगतो, पेज नंबर 14. बघा इथं, रीड अलाउड विथ प्रॉपर इंटोनेशन. काय करायचंय? इंटोनेशन म्हणजे इंग्रजी बोलताना आपण प्रोनाउन्सिएशन जेव्हा करतो, उच्चार करतो, तेव्हा क्वेश्चन जेव्हा असतो तेव्हा वेगळं इंटोनेशन असतं. काही शब्दांवरती स्ट्रेस द्यावा लागतो. वाक्याचे प्रकार आपल्याला माहिती आहे, काही विधानार्थी, काही प्रश्नार्थ, काही उद्गारवाचक, बरोबर, एक्सक्लेमेशन किंवा क्वेश्चन्स किंवा काही ऑर्डर्स असतात. तर त्यावेळेला नेमका आपला आवाज कसा पाहिजे, आपण कसं बोललं पाहिजे, त्याच्यासाठी इथं काही सूचना दिलेल्या आहेत आणि त्या आपल्याला रीड अलाउड मोठ्यानं आपल्याला म्हणायला सांगितलं. तुम्ही पण घरी काय करायचं? प्रॅक्टिस करायची. काय पहिली? डोंट गो. काय आहे? डोंट गो. काही ऑर्डर आहे, डोंट गो. आय एम अफ्रेड. आय एम अफ्रेड. कोण म्हणालं होतं? मला अशा. नेव्हर माइंड. नेव्हर माइंड. ओके, आपण म्हणतो ना नेव्हर माइंड, काय विचार करू नको, सोडून दे, असं आपण म्हणत असतो जर काही घटना घडली तर. पुस्तकामध्ये लुक आउट. ओके, अँड शेम ऑन यू. कोण म्हटलं? आजी या सगळ्यांना म्हणाली होती, शेम ऑन यू, शेम ऑन यू. म्हणजे तुमचे काय वाटते? लाजीरवाणी गोष्ट करताय, तुमची मला लाज वाटते का? तर आपण बघितलं ते, बरोबर. सेकंड क्वेश्चन इन वर्कशॉप इज spot the names of body parts from the story. Add 3 other names on your own. म्हणजे काय करायचं आपल्याला? बॉडी पार्ट्स जे आहेत स्टोरीमध्ये आलेले ते आपल्याला स्पॉट करायचे, ते शोधायचे. त्याच्यासाठी काय करायला लागेल? स्टोरी एकदम व्यवस्थित पहिल्यापासून शेवटपर्यंत नीट आपल्याला वाचायला लागेल. आणि बॉडी पार्ट्स, अँकल्स आठवतं? अँकल्स होतं ना त्याच्यामध्ये, अँकल्स. इट्स अ नेम ऑफ बॉडी पार्ट, बरोबर. असे अजूनही त्याच्यामध्ये बॉडी पार्ट्सचे काही वर्ड्स याच्यामध्ये आलेले आहेत, ते आपल्याला शोधायचे. ते शोधून झाल्यानंतर काय करायचं? ॲड 3 अदर नेम्स ऑन युअर ओन. बॉडी पार्टचे त्याच्या व्यतिरिक्त पुस्तकामध्ये किंवा आपल्या लेसनमध्ये आलेल्या बॉडी पार्टच्या नेमच्या व्यतिरिक्त आणखी 3 वेगळे बॉडी पार्टचे नेम आपल्याला शोधून पुढे लिहायचे. तर मी एक तुम्हाला चार्ट दाखवतो, त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही परत 3 शोधा. धड्यातले मी तुम्हाला देतोय, पण तुम्ही काय करायचं? जरी मी इथं दिलेले असले तरी तुम्ही ते पुस्तकामध्ये शोधायचे, कोणत्या ओळीत आहे, आणि त्याच्या खाली अंडरलाईन करायची किंवा त्याला काय करायचं? हायलाईट करायचं. ओके, बघा बॉडी पार्ट्स कोणते कोणते आहेत? हेड, अँकल, फूट, त्यानंतर नोज, आईज, नेप अँड फीट. नेप याच्यातला आपल्याला नवीन शब्द दिसतोय. कुठे आला होता रे तो? अकुल्काज मदर ग्रॅस्प मलाशा अँड काय केलं? स्ट्राईक ऑन हर नेप. तिच्या मानेवरती फटका दिला होता. मानेचा जो मागचा भाग आहे ना आपला, हा इथं काय केला होता? फटका दिला होता. नेप हा एक थोडासा वेगळा आहे. बाकी तुम्हाला अँकल्स माहिती, हेड माहिती, फीट माहिती, बरोबर. आणि नवीन शब्द मी तुम्हाला दिले, वेस्ट, शोल्डर, त्यानंतर रिस्ट आणि इयर्स माहिती तुम्हाला. आणखी काही बॉडी पार्टचे नेम्स तुम्ही शोधायचे आणि
ते तुमच्या नोटबुकमध्ये व्यवस्थित लिहून ठेवायचे. बरोबर. ओके देन, आजच्यासाठी आपण आपली स्टोरी संपली. स्टोरीनंतर आपण तुमचे वर्कशॉपमधले एक दोन आपण ठीक आहे, आपण तिसराही बघू. लिस्ट द कॅरेक्टर्स इन द स्टोरी अँड राईट देअर ॲप्रोक्सिमेट एज. तर मी तुमच्यासाठी तेही करून आणलं आहे. कॅरेक्टर्स कोणते कोणते आहेत आणि ॲप्रोक्सिमेट म्हणजे काय, अंदाजे वय नेमकं त्यांचं किती आहे. तर कोण कोण कॅरेक्टर आहे, मेन कॅरेक्टर याच्यामध्ये आपण बघितलं जे आपल्याला तिथं लक्षात आले. आकुलका आहे, मलाशा आहे, आकुलकाज मदर आहे, मलाशाज मदर आहे आणि आकुलकाज ग्रँड मदर. बरोबर. मग यांचं सगळ्यांचं वय तुम्हाला मी दिलेलं आहे. दिसतंय का चार्टमध्ये? हां, आकुलका, मलाशा, आकुलकाज मदर, मलाशाज मदर अँड आकुलकाज ग्रँड मदर. ओके. म्हणजे आपण तीनही वर्कशॉपमधले जे काय क्वेश्चन होते ते आपण आत्ता आपल्या लेसनमध्ये लगेचच बघितलेले आहेत. बाकीचे ज्या काय पुढच्या त्याच्यातले काय क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही लेसन परत परत वाचायचा, नीट वाचायचा. अगोदरच्या लेसनमध्ये सांगितल्याप्रमाणे सगळे न्यूवर्ड्स लिहून काढायचे, त्याचे मराठीतले आणि इंग्रजीतले अर्थ डिक्शनरीमधून शोधायचे, तेही लिहून काढायचे. त्याच्याशिवाय आपल्याला इंग्रजी लिहायला, वाचायला, बोलायला जमणार नाही. वी शुड नो more and more words. We should enrich our vocabulary. Vocabulary म्हणजे काय, शब्दांचा खजिना. शब्द जेवढे आपले वाढतील तेवढी इंग्रजी आपली जास्त चांगली होईल. म्हणून इंग्रजी शिकायचं असेल तर प्रत्येक वेळेला शब्द आपल्याला नवीन माहीत झालेच पाहिजे. प्रत्येक लेसनमधून 10-12 जेवढे नवीन असतील तेवढे शब्द आपण लक्षात ठेवले पाहिजे. त्याच्यासाठी ते लिहून काढले पाहिजे. वी शुड रीड देम अगेन अँड अगेन. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. बरोबर. ओके देन, आजच्या दिवसासाठी खूप बस झालं एवढं. ओके. पुढच्या तासाला आपण काही ग्रामरचा छोटासा पार्ट किंवा नेमकं इंग्रजीसाठी आपण काय काय काळजी घेतली पाहिजे, कोणत्या कोणत्या गोष्टी आपण केल्या पाहिजे यावरती पुढचा लेसन घेऊ किंवा आपला पुढचाही लेसन सुरू करू. जशी आपली तयारी असेल त्या पद्धतीने आपण करू. ओके.